खासदार विशाल पाटील आपल्यासोबत आहेत। राहुल गांधी पुण्यात पोहोचलेले आहेत, स्वागताला तुम्ही होते, काय नेमकं कसा कार्यक्रम असणार आहे? हे पहा, त्यांचा हा जो जेनझी आंदोलन झालं त्याच्या पूर्वीपासून पेपर लीकच्या आणि तरुणांच्या कॉलेजच्या मुलांच्या छात्रांच्या विद्यार्थ्यांच्या विषयावर त्यांनी आधीच आवाज उठवलेला। वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी हे छात्रों की गूंज ह्या माध्यमातून लोकांशी संपर्क साधला आणि तरुणांना आवडते की असा व्यक्ती आहे जो प्रश्नांना घाबरत नाही। म्हणजे तुम्ही तिथं राहुल गांधींना काही विचारू शकता, ते त्याच्या मनाची कन्व्हिक्शन एवढी स्ट्रॉंग आहे की तो ते बोलून टाकतो आणि घाबरत नाही की मी काय चुकीचं बोललो होतं। दुर्दैवानं आपल्या देशाला असे पंतप्रधान लाभलेत की त्यांना उत्तर देताना ते जरा चाचपडतात आणि काय ते चुकीचं बोललो होतं काय होईल ह्याला खूप घाबरतात आणि त्यामुळे जनतेला आणि युवकांना कळा लागले की हा नेता धाडशी आहे आणि देश ह्याच्याकडे आपण सोपवू शकतो। आतमध्ये हॉटेलमध्ये राहुल गांधी आहेत, काँग्रेसचे बरेचसे नेते आहेत, काय नेमकं बैठक सुरू आहे? हे पहा, ते ज्या ज्या भागात जातात लोक त्याचं स्वागत करायला येतात। आम्ही पश्चिम महाराष्ट्राचे खासदार म्हणून त्यांचं आज स्वागत केलं। प्रदेशचे अध्यक्ष आलेले आहेत, CLP विधान परिषद विधानसभेचे दोन्ही CLP लीडर आलेले आहेत, माजी अध्यक्ष आमदार गटनेते बऱ्यापैकी लोक आलेले आहेत। राज्यात काय परिस्थिती इतर राजकीय आहे ह्याच्यावर चर्चा होणं स्वाभाविक आहे, पण इतरही काही त्यांचे 1-2 अजेंडा आहेत, तुम्हाला ते स्वतःच प्रेस थ्रू सांगतील। काही लोकांना ते भेटणार होते, त्या संदर्भात काही भेटी झाल्या असतील आणि आता ह्या पुण्या आणि आसपासच्या रिजनच्या विद्यार्थ्यांचे काय प्रश्न आहे हे ते मुलांकडून समजून घेत असतील। महाराष्ट्रातील राजकारणाचा आढावा घेतला त्यांनी? म्हणजे मला वाटत नाही राजकारणाचा आढावा घेतला असेल, पण परिस्थितीचा निश्चित, कारण त्यांना ते ऐकणारा व्यक्ती आहे, ऐकणारा नेता आहे। काय परिस्थिती आहे, पावसाची परिस्थिती काय राहिली, दुष्काळ राहिला का, पाऊस कमी पडला होता ह्या वेळेला, तर काय परिस्थिती राहिली, काय शेतकऱ्यांचे विषय आहेत, मुलांचे काय विषय आहेत, हे ऐकून घेणं त्यांचं सवय आहे आणि ते ऐकून घेऊन त्याच्यावर ते मार्ग काढायला प्रयत्न करतात। त्यामुळे निश्चित ते अडचणी समजून घेत असतील। राज्यातल्या नेत्यांना कानमंत्रही दिला जाईल? मला वाटत नाही ही ती वेळ आहे, ते त्यासाठी आलेले नाही आहेत आणि पक्ष संघटन हे खरगे साहेबांच्या अंडर चालले। हे आमचा चेहरा आहे राहुल गांधी, आमचे प्रमुख प्रचारक आहेत। संघटनेचं काम बऱ्यापैकी त्यांनी खरगे साहेबांवर सोपवलेलं आहे आणि एक संघ राहा, एकत्र काम करा आणि आम्हाला जो जोश लागतो तो जोश द्यायचं काम राहुल गांधी करतात आणि त्याचनंच एवढं तुम्ही उत्साहित कार्यकर्ते बघताय की कार्यकर्ता आमचा प्रमुख आहे असं मानून काम करणारा नेता आम्हाला मिळालेला आहे आणि सामान्य कार्यकर्त्याला तो महत्त्व द्यायला लागला आहे। असा नेता आम्हाला मिळाल्यावर आम्हाला जोश होतो आणि आज सगळ्यांना जोश द्यायचं काम करणार आहे। त्याचा उत्साह वाढलाय राज्यातला? हे बघा, काँग्रेसचा उत्साह वाढलेलाच असतो, कारण आम्ही प्रामाणिकपणे जनतेची कामं करत असतो। पण कधी कधी निवडणुकीचा पराभव मिळाल्यावर थोडा झटका बसतो, थोडं निराशा येते आणि त्यावेळेला ज्यावेळी राहुल गांधींनी बघतो की ह्या व्यक्तीला किती छळलं आहे, त्यांनी आजीची हत्या बघितली, त्यांच्या वडिलाची हत्या बघितली, त्यांना वाटेल ते बोललं गेलं आणि अशा सगळ्या गोष्टी सहन करून सुद्धा हा व्यक्ती आपल्या विचाराशी ठाम आहे आणि निश्चयाशी ठाम आहे, हे बघून आम्हाला आपोआप जोश येऊन जातो। मरगळ जी आहे ती दूर झाली काँग्रेसमधली? निश्चित, हे बघा, काँग्रेसमधलीच नाही, सगळ्या विरोधी पक्षांची मरगळ दूर झालेली आहे आणि जी गोष्ट आम्ही जनतेला एवढं वर्ष समजून सांगायचा प्रयत्न करत होतो, कदाचित आम्ही थोडं कमी पडलो, ती आता जनतेपर्यंत पोचायला लागली, हे बघून आनंद आहे। आता आपण जनतेपर्यंत आमच्या गोष्टी पोचायला लागल्या आणि आमच्यातली मरगळ जी आहे ती दूर झाली असं विशाल पाटील म्हणताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन रोहित कांबळे, सरसुने, एबीपी माझा, पुणे।